न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट। 4814 चाव्यांच्या तक्रारीनंतरही महापालिकेची ठोस कारवाई नसल्याचा आरोप। पिंपरी चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेला असून गेल्या 1 वर्षात तब्बल 4814 नागरिकांना कुत्र्याचा चावा घेतल्याच्या तक्रारी महापालिकेकडे नोंदवण्यात आलेल्या आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी असतानाही महानगरपालिका प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो आहे। आणि विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी भाजप सत्तेत असताना कुत्र्यांच्या नसबंदी प्रकल्पात कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते। त्या पार्श्वभूमीवर आज शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतो आहे। कोट्यवधी रुपये खर्च करून नसबंदी करण्यात आली असेल तर भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतेच कशी, असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेचा स्वतंत्र पशुवैद्यकीय विभाग अस्तित्वात असतानाही हा विभाग प्रत्यक्षात कुचकामी ठरत असल्याचं चित्र आहे। काही महिन्यांपूर्वी विनापरवाना कुत्रे पाळणाऱ्यांवर कडक आणि दंडात्मक कारवाईचे आदेश जारी करण्यात आले होते। तसेच कुत्रे पाळण्यासाठी परवाना घेणे बंधनकारक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं। मात्र हे आदेश प्रत्यक्षात अंमलात येताना दिसत नसून ते केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याचा आरोप होतो आहे। परिणामी भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या पार्श्वभूमीवर महापालिकेचे पशुवैद्यकीय उपायुक्त संदीप खोत आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांच्या कामकाजावर संशयाचे सावट निर्माण झाले आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपण जर बघितलं तर वर्षभरात 4814 तक्रारी ज्या आहेत त्या भटक्या कुत्र्याच्या चावा घेण्याच्या आहेत। आणि यातच आपण बघतोय की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी काही भूमिका आहे ती बघ्याची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। एकंदरीत गेल्या काही महिन्यापूर्वीच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने ज्यांचे कुत्रे असतील त्यांनी परवानगी घ्यावी, अन्यथा त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल। त्याचबरोबर जे काही कुत्रे असे विनापरवानीचे आढळल्यास त्यांच्यावर दंडही आकारण्यात येईल, अशी भूमिका जी आहे ती फक्त कागदावरच आपल्याला पाहायला मिळते। आणि एकंदरीत आपण बघतोय की गेल्या काही महिन्यापूर्वीच या ठिकाणी अनेक कुत्रे जे आहेत भटके कुत्रे, यामध्ये लहान मुलांचा देखील चावा घेतलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र एकंदरीत भाजपची सत्ता असताना जी कुत्र्याची नसबंदी झाली त्यामध्ये भ्रष्टाचाराचे मोठे आरोप झाले। मग या कोट्यवधीच्या या भ्रष्टाचारामध्ये जर समजा कुत्र्याची नसबंदी केली होती तर मग ही कुत्र्याची संख्या वाढते कशी, असा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र 18 साठी देवा बालके, पिंपरी चिंचवड। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।